बुरुडे कोणी कोणी खाल्लेला आहे बघा. मुगाची डाळ मी भिजवत घातलेली आहे. रात्रभर भिजवायची काहीही गरज नाही. फक्त आणि फक्त 1 तास भिजवायचे. त्यानंतर ह्याची डाळ, हरभऱ्याची डाळ आहे ही, ती पण मी 1 तास भिजवलेली आहे. दोन्ही डाळ्या 1 तास भिजवलेल्या आहेत. त्यानंतर मिक्सरमध्ये आपल्याला ओबडधोबड कुटून घ्यायचं आहे. हे बघा, ओबडधोबड कुटून घ्यायचं आहे, जास्त वेळ कुटायचं नाहीये. ही आहे मुगाची डाळ जी मी ओबडधोबड कुटलेली आहे मिक्सरमध्ये. आणि ही आहे हरभऱ्याची डाळ जी ही पण ओबडधोबड कुटलेली आहे. ही बघा मुगाची डाळ. आता हरभऱ्याची डाळ दाखवते तुम्हाला मी, ती पण ओबडधोबड कुटलेली आहे, बघू शकता. तर याला बुरुडे कसं करायचं दाखवते मी. इन्स्टंट वाळवायची, प्रत्येक वेळेस आपण उन्हाळ्यामध्ये वाळवतो, तर वाळवायची गरज नाही. त्यासाठी 1 टोमॅटोज, 2 घेतलेले आहेत कांदे आणि खोबरं घेतलेले आहेत, अद्रक घेतलेलं आहे, लसूण घेतलेलं आहे, खोबरं आहे बघा. तर हे ओलं खोबरं आहे. तुम्हाला वाळलेलं खोबरं घ्यायचं असेल तर तुम्ही वाळलेलंही खोबरं घेऊ शकता. आणि 1 मिरची घेतलेली आहे लाल, फक्त स्मेल येण्यासाठी घेतलेली आहे. तिखट आपल्याला नंतर टाकायचंच आहे. ओलं खोबरं आहे, तुम्हाला वाळलं खोबरं घ्यायचं असेल तर घेऊ शकता. याची वरची जी साल आहे, हे जे ब्लॅक कलरचं आहे ते आपण काढून घेऊयात चाकूनी. तर मी तेवढं दाखवत बसत नाही, खूपच मोठा व्हिडिओ होतो त्यामुळं. तर चला पुढची प्रोसिजर करून घेऊयात. तर उन्हाळ्यामध्ये आपण वर्षभर वाळवत ठेवतो. त्याच्यानंतर बघा मी 1 पत्ता घेतलेला आहे आणि छोटीशी दालचिनी घेतलेली आहे. तर चला सुरुवात करूयात. तर बघा, हे बघा, असं करून आपल्याला टाकायचं आहे. जे आपण मुगाची डाळ 1 तास भिजवत घातलेली होती, त्यानंतर मिक्सरमध्ये आपण बारीक केलेलं आहे ओबडधोबड, तर ते आपण अशा पद्धतीनं आतमध्ये टाकत आहोत. व्यवस्थित आपण ब्राऊन कलर होजेपर्यंत तळून घेणार आहोत. तर मी सांगत होते उन्हाळ्यामध्ये आपण वर्षभरासाठी हे बघा असं करून वाळवत घालतो. वाळवत घालायची काहीही गरज नाही. डायरेक्टच मिक्सरमधून बारीक करायची डाळ आणि आपण असं करू शकतो. तर तुम्ही ही डाळ मुगाची करू शकता, उडदाची करू शकता, मसुरीची करू शकता आणि हरभऱ्याची डाळही करू शकता. तर खूप जणांना हरभऱ्याच्या डाळीमुळे ॲसिडिटी होती, तर त्यामुळे हे जे वडे आहेत, मी मुगाच्या डाळीचे वडे केलेले आहेत. इन्स्टंट आहेत. यामध्ये मी सोडा वगैरे काहीही टाकलेलं नाहीये. डायरेक्ट पेस्ट मिक्सरमध्ये ओबडधोबड पेस्ट करून डायरेक्ट तळवत आहे. जर तुम्हाला यामध्ये मीठ टाकायचं असेल लहान मुलांना खायला देण्यासाठी, किंवा असे पण तुम्ही खाऊ शकता फक्त तळवूनच, तर त्यासाठी मीठ टाकायचं असेल आणि थोडासा ओवा टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता. पण मी याची भाजी करणार आहे, तर त्यामुळं मी काहीही न टाकता डायरेक्ट तळवत आहे. तर आपल्याला ब्राऊन कलरचे होजेपर्यंत तळून घ्यायचे आहेत. वर्षभर आपण हे वाळवत घालून नंतर आपण याची भाजी करतो, तेवढा कुटाणा करायची काहीच गरज नाही. जसं मी सांगते त्या पद्धतीनं करू शकता. तर अप्रतिम भाजी होते. जे तुम्ही नॉनव्हेज खातात त्यालासुद्धा ही भाजी मागे पाडते. आणि पनीर खायचं सुद्धा तुम्ही विसरून जाल, एवढी भारी भाजी होते. नक्कीच ट्राय करून पहा. आणि जर तुम्हाला आवडली ना, तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मला सपोर्ट करायला विसरू नका. तर चला, आपण सगळेच तळून घेतलेले आहोत ब्राऊन कलरचे होजेपर्यंत. आता आपण फोडणी देऊन घेऊयात. मिक्सरमध्ये जे बारीक केलेलं होतं कांदा, लसूण, त्यानंतर 1 टोमॅटोज, 1 मिरची, 1 पत्ता आणि दालचिनी, जेही सगळं मी सुरुवातीला तुम्हाला दाखवले होते, ते पूर्ण एकदाच मी बारीक करून मिक्सरमध्ये पूर्ण पेस्ट केलेली आहे. इथं हे ब्राऊन कलर होजेपर्यंत आपल्याला व्यवस्थित मिक्स करत राहायचे. ब्राऊन कलर होजेपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत बघा, व्यवस्थित पूर्ण तळून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही, ब्राऊन कलर येजेपर्यंत तळून घ्यायचे आहेत. एकदम क्रिस्पी होतात असे. पण जर तुम्ही करताना याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि ओवा टाकून केला तर मस्त लागते. असे पण लहान लेकरं मोठे कोणीही खाऊ शकतात. तर याची आपल्याला भाजी करायची आहे. शेवटपर्यंत पहा, काही सिक्रेट असतात तर ते तुमचे मिस होऊ नयेत म्हणून मी पूर्ण व्हिडिओ दाखवत आहे. तुम्ही पण स्किप न करता पहा. कंटिन्यू आपल्याला मिक्स करत राहायचे ब्राऊन कलर येजेपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत. फक्त खाली करपू नये याची दक्षता घ्या आणि व्यवस्थित मिक्स करत राहा. छान ब्राऊन कलर झालेला आहे, तेल पण छान बाजूनं सुटलेलं आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपल्याला सगळे मसाले इथं टाकून घ्यायचे आहेत. मीठ टाकलेलं आहे, चवीपुरतं मीठ टाकून घ्या.
त्यानंतर जिरा पावडर थोडासा टाकलेला आहे मी. त्यानंतर अर्धा टेबलस्पून धनिया पावडर टाकायचा आहे. त्यानंतर काळा मसाला अर्धा टेबलस्पून टाकलेला आहे. त्यानंतर तुम्हाला जर टाकायचा असेल तर चिकन मसाला किंवा मटन मसाला अर्धा टेबलस्पून टाका. जर टाकायचा असेल तर टाका, नाही टाकलात तरीही चालेल. त्यानंतर मी लाल तिखट टाकलेलं आहे. आपण आधी एक मिरची टाकली होती लाल. तर तुम्हाला जेवढं स्पायसी खायचं आहे त्यानुसार आणि जेवढी भाजी म्हणजेच ग्रेव्ही जेवढी वाढवायची आहे त्यानुसार तुम्ही तिखट जेवढं पाहिजे तेवढं टाकून घ्या. मी 2 ते 3 टेबलस्पून लाल तिखट टाकलेलं आहे. तर सगळे मसाले इथं टाकून झालेले आहेत. त्यानंतर व्यवस्थित मिक्स करूयात. या ठिकाणी आपण गॅस पूर्ण बंद करून टाकू, ज्यामुळे हे पूर्ण जळणार नाही, करपणार नाही. त्यामुळं बंद करून आपल्याला हे पूर्ण मिक्स करून घ्यायचे आणि परत कमी आचेवर आपल्याला 1 ते 3 सेकंद मिक्स करायचे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी टाकण्याच्या आधी जे आपण मिक्सरमध्ये बारीक केलेली डाळ होती, हे बघा मुगाची डाळ थोडी उरवायची आहे, म्हणजे थोडी ठेवायची आहे आणि इथं टाकून द्यायची आहे. त्यानंतर मी तुम्हाला जी हरभऱ्याची डाळ पण सांगितली होती ना, तर ती पण थोडीशी फक्त मुठभर आपल्याला 1 तास भिजवून ती पण बारीक करायची आहे. ती पण इथं टाकून द्यायची आहे. ऑप्शनल आहे. तुम्हाला जर हरभऱ्याची डाळीनं खूप ॲसिडिटी होती तर नका टाकू. इथं पण तुम्ही मुगाचीच डाळ टाका. मी मुगाची पण टाकलेली आहे प्लस हरभऱ्याची पण टाकलेली आहे. मिक्सरमध्ये ओबडधोबड बारीक करून. तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. म्हणजे ती डाळ पण बऱ्यापैकी क्रिस्पी झाली पाहिजे. जर तुम्हाला तेल हवं असेल तर इथं तुम्ही टाकू शकता. पण खाली करपू नका देऊ, ज्यामुळे पूर्ण करवट लागेल. त्यामुळे करपू नका देऊ. व्यवस्थित मिक्स करून घ्या. आणि त्यानंतर आपल्याला पाणी टाकायचं आहे. तुम्हाला जर जास्त ग्रेव्ही पाहिजे असेल तर 2 ते 3 ग्लास पाणी टाकू शकता. जर ग्रेव्ही बिलकुल करायची नसेल तर तुम्ही 1.5 ते 2 ग्लास पाणी टाका. ग्रेव्ही करायची असेल तर 3 किंवा 3.5 4ही ग्लास टाकू शकता. कारण आपण इथं पूर्ण पेस्ट तयार केलेला आहे. डाळ पण टाकलेली आहे बरीचशी. तर त्यामुळं बरीच घट्ट ग्रेव्ही होते. बघा एवढी मी 1 आणि अर्धा म्हणजेच 1 ते 2 ग्लास पाणी टाकून एवढं झालेलं आहे. तर त्यानुसार तुम्ही विचार करून जेवढं पाणी पाहिजे तेवढं टाकू शकता. जास्त ग्रेव्ही पाहिजे असेल तर तुम्ही बघा मी 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. तर पूर्ण हे ग्रेव्ही घट्ट होते. तर त्यामुळे तुम्ही 4 ग्लास पण पाणी टाकू शकता तुम्हाला जर थोडी पातळ थिक ग्रेव्ही पाहिजे असेल तर. याला छान उकळी येऊ द्यायचं आहे. हे बघा उकळी लगेच येते कारण ते गरमच असतं पूर्ण आधीचं, त्यामुळं लगेचच उकळी येते. लगेचच उकळी आलेली आहे. त्यानंतर तुम्हाला पाहिजे तेवढं आपण वाढवलेली ग्रेव्ही आहे, पाणी टाकून पूर्ण वाढवलेलं आहे. तर त्यानुसार तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही मीठ टाकून घ्या. एकदा चव पहा आणि त्यानुसार मीठ टाकून घ्या. आणि त्यानंतर जे आपण वडे तयार केलेले आहेत, तर ते वडे आतमध्ये सोडून टाकायचे आहेत. खूप क्रिस्पी वडे झालेले असतात. आतमधून पण ब्राऊन कलरचे केल्यामुळे आतमधून पण पूर्ण शिजलेले असतात आणि क्रिस्पी असतात. लवकर ते मऊ होत नाहीत. तर त्यामुळं आपल्याला उकळी येजेपर्यंत हे असंच उकळी येजेपर्यंत ठेवून त्यानंतर आपल्याला झाकून 1 ते 2 मिनिट ठेवायचं आहे. बघा डीपमध्ये केलेले आहेत सगळे मी. मस्त कलर पण आलेला आहे. स्मेल तर अप्रतिम येत आहे. नक्कीच रेसिपी ट्राय करून पहा. कमेंट करायला विसरू नका आणि हो, मला सपोर्ट करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा आपण 1 मिनिट ते 2 मिनिट बंद करून ठेवूयात. 2 मिनिट झाल्याच्या नंतर पाहू शकता पूर्ण पाणी आटून गेलेलं असेल, पूर्ण ग्रेव्ही घट्ट झालेली असेल, तर त्यामुळेच म्हणत होते तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी आधीच टाकून घ्या. बघा पूर्ण आणि असं नाही की जसे भज्या असतात तर ते पूर्ण गाळा होतात आतमध्ये जाऊन ग्रेव्हीमध्ये. तर हे गाळा बिलकुल होत नाहीत क्रिस्पी होजेपर्यंत, ब्राऊन होजेपर्यंत. त्यामुळंच आपल्याला आधी तळवून घ्यायचे आहेत हे वडे आणि त्यानंतर ना तुमचं नॉनव्हेजसुद्धा मागे पडेल आणि त्यानंतर आपल्याला कसुरी मेथी व्यवस्थित क्रश करून आतमध्ये टाकायचं आहे आणि पनीरसुद्धा मागे पाडती ही भाजी. एवढी मस्त असली भारी लागते. नक्कीच करून पहा.
पण केल्याच्या नंतर ना कमेंट करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या भाजीला कोणी बोरुडे असे म्हणतात. या भाजीला अ, वड्याची भाजी, वड्याची भाजी असे म्हणतात कोणी. तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात? आणि आजपर्यंत ही रेसिपी तुम्ही केलेली आहे की नाही? केली असेल तर तुमच्याकडे काय म्हणतात? नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमच्याकडे हे करतात की नाही ते पण कमेंट करून सांगायला विसरू नका. तर असेच नवीन-नवीन रेसिपीज पाहायला बेल आयकॉन प्रेस करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. थँक यू.